झोपलं ना आता, झोपू दे त्याला आता शांत. चला आता. पण बेबी बाई, चिचीचं झाड होई नाही. चिचीच्या झाडाखाली लेकराला झोपवलं काही बाधा तर नाही होईल? हा, काही बाधा तर नाही होईल ना? चिचीच्या झाडाखाली, चिचीच्या झाडाचं भेव लागते बापा. काही नाही होत ना कांता. कायचा बाधा होते, कायचा बाधा नाही होत. चिचीचं झाड राहे नाही तर आंब्याचं झाड राहे, झाड ते झाड राहते. तर दुपारी कायचा बाधा व्हायला जाते त्या पोराले. काही नाही होत. काच नको ठेवू मनामध्ये. चल, मोकळ्या मनानं राहाव. नाही, मी काच नाही ठेवून राहिली मनामध्ये बेबी बाई, मोकळ्याच मना आहे. पण तरी थोडंसं वाटते, दुपारचा टाइम आहे म्हणून म्हणतो बा. आणि अजून याच्यापाशी कोणी नाही, आपण तिकडे या इकडे उठला गिटला काय ना भेजारला गिजारला तर त्याच्यावर कपडा ठेवून दे एक कांता. एक होडणी आणली आणि त्या होडणी बांधून दे त्याले, मग दचकणार नाही तो. तर आणि भेऊ नको, काही नाही होत. तसं आपल्या वावरात काही आहे नाही, तसं आपण केली ना पूजापाठ तर मग काही होत नाही. आता काही नाही होत. काच नको ठेवू मनात. चाल. हो गड्या, एक ओढणी ठेवून देतो त्याच्या पोटात, बांधूनच देतो, नाही का पडत गिळण नाही. मग नाही तर उठून आई 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 करून धाडधूड उठायला जाईन तर खालीच पडन. गोटे आहे खाली. हो, दे बांधून एक ओढणी दे बांधून त्याले. उठा नाही तर पडणार नाही तो. मग आपल्याला आवाज येतेच मग तिकडे लढला का. दोन 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 दाणे टाक जा, फक्त दोन दोन. तिसरा दाना पडला नाही पाहिजे. हा गीता, फक्त दोन. माहिती ना माझे, माहिती ना गंगा, दोन 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 दाणे टाकायला लागते. तर काय मला काही माहित नाही का? मी का पहिल्यांदाच आली का वावरात? पयाची सरकी पेराले, सरकी टोबाले. रश्मीला सांग ना मग गंगा. गीताला काय सांगतो तू? गीता काम करून आहे. रश्मीला सांग किती टाकाचे दाणे आता. हो, रश्मीला माहित आहे. हा रश्मी, हे बघ, दोन 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 दाणे टाकायचे. जास्त नाही, तिसरा दाना नाही पडला पाहिजे. हो, मला माहिती आहे, माहिती आहे मला. दोनच टाका लागते म्हणून. आणि मी नाही केले का काम शेतीचे? मी पण केले शेतीचे काम. आणि माझ्या सासूरवाडीत पण शेती आहे. पण करतं का तू? जातं का शेतामध्ये? हा, जवाई बापू तर नोकरी करते वाटते. शेतीमध्ये तर तुझे सासरेच करते फक्त. तर तू सासऱ्या संग, सासू सासरे आणि तू जात असतं का शेतामध्ये? मी काम करायला नाही जात शेतामध्ये माझ्या, पण बघायला जाते मी. आणि कधी नाही भेटला ना मजूर तर मग काम करायला पण जावं लागते. शेती असली ना घरात तर जावं लागते. हे नोकरी करतात म्हणून हे नोकरीला जातात. आणि आता माझे सासरे आहे, ते शेती करतात म्हणणे. दोघं दोघं आपण शेती केलेली काय म्हणणे. तर एक जण नोकरी करा म्हणे त्याच्यासाठी. आणि माझा देवर आहे ना, तो पण नोकरी करतो. हा, मग तुझ्या देवर काहून नोकरी करते? आता देवर नोकरी करते तर तुझ्या घरच्यांना जवळ ना शेती करा. एकट्या म्हाताऱ्या माणसाच्या उरावर टाकून दिली बाबा शेती. तुम्ही करा, तुम्हीच दोघंही पोरं नोकरीवर निघाले. ते काकू, ते आमचं आम्हाला बघू द्या. तुम्ही शेतात कामाला आल्या ना, तर चला सुरू करा काम. हो चला, पटापटा पटापटा एक पात उरकून मग जेवायला बसू. आई कशी बोलत आहे तू? तुला काही समजतच नाही का? तू पहिल्यांदा आणले का बाया शेतात? पहिल्यांदा आणले का? असं कसं एक पात उरकून जेवायला बसू? 1-2 वाजल्याशिवाय जेवायला मिळणार नाही. 2 वाजल्याशिवाय जेवायला बसायचं नाही. हो हो ठीक आहे. 2 वाजता जेवायला सुट्टी घेऊ. 2 वाजता बसू जेवायला. चला. कुठून शिकली व रश्मी तू? 2 वाजता कोण सुट्टी देत असते? 1 वाजता सुट्टी घ्यावी लागते जेवायची. 1 वाजता, 1 ते 2. इथं का नियम लावायचे नाही? इथे कंपनी नाही आहे इथे सरकारची. नियमानुसार आपण जेवायला बसायचं. मी म्हटलं ना 2 वाजता, तर 2 वाजताच बसू जेवायला. चला सुरू करा. हा, भूक लागून जाते 2 वाजेपर्यंत. 2 वाजता बसून मग 3 वाजेपर्यंत जेवण करू. आणि मग काय 2च घंटे काम करू का अजून? नाही, कोणी म्हटलं तुम्हाला की 2 वाजता बसून 3 वाजेपर्यंत का बसू जेवत बसू? 10 मिनिटात जेवण होते आपलं. जेवण झालं की अजून भेटायचं. हो हो हो, वा 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 मॅडम, मला हुशार आहे हो तू तर. हा घ्या मुन्नी, नको तोंडाला लागू. ते रामलाल भाऊ बरोबर करते. चला घ्या, लावा. चला, जास्त नको बोलू. बोलता बोलता झगडाले भेडान आहेच तशा तुम्ही. ते तसते ना, तू येते. हो ना, काय बिमला ताई, काय बरोबर आहे तुमचं. काय गध्याच्या ना बुद्धीला लागता. चला. माईकडे घुबडे करून बसते काय हो? त्या इकडे घुबडे झालं काय हो? आता हे रश्मी समोर बसली, मी तिच्या समोर बसली झाडाले नेटून. आता जेव ना गीता, घे ना. काय घुबडा गिबडा, जेव पटपट. ऊन तर पण राहिली मस्त. तर संध्याकाळचं येते पाणी. बस बापा बस. जेव्हा दोघ्या माहिती की जेव्हा. हा, हे गीता, तू बांगड्या काऊन नाही घालत व? अशी विधव्यासारखी राहतं. बांगड्या नाही, कपाडाला टिकली नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, काऊन अशी राहतं? हा, मला शौकत नाही असा नत्ता फत्ता करायचा. मी अंग धुतो, पावडर मसकतो, तेल मसकतो, झाला भांग करून घेतो. त्याच्यात कुठून शोक आला व गीता? त्याच्यात शोकाची गोष्ट नाही आहे. सुहागनबाईनं काड्या मुनी गळ्यात आणि हातात बांगड्या, कपाडाला टिकली, हे लावलंच पाहिजे. नवरा आहे ना, तर मग काऊन नाही शिंगार कराव शिंगार. नवरा गेला म्हणजे मग तर राहणं आहेच असं. हा, छोट्या हातानं आणि भोंड्या कपाडानं. मग काय लावाले? मग इच्छा होते तरी लावाले नाही भेटत. लावत जाय.
नाही हो बिमला ते हो काऊन नाही लावत हो गीता लावत जाणं कामात काम होत नाही वगैरे एकटी एकटीने गायगाने करतो आणि बघ मग काही लक्ष देत नाही आठवणच येत नाही मला टिकली लावा बांगड्या घालावं बांगड्या माया फुटूनच जाते कपडे धुतो तर बघ कपडे आपटले कपत बांगड्या फुटूनच जातेत माया मग काय मानवलं काय हप्त्यात बांगड्या घेऊन देईन का म्हणजे म्हणते तू बांगड्यात फोडतं म्हणते आणतच नाही म्हणते बांगड्या काय म्हणते होत्या हाताने तर मग राहतो बापा मग त्याच्यात टिकल्या आता टिकल्या मला आठवणच नाही गावाची टिकली लावलीच नाही वा हो गीता तो ते नको लावत जाऊ बापा राज्यात होता हातानं घे जो रश्मी बाबाला बोलाव ना बाबा जेवून घेते ना बाबा या ना जेवाले जेवून घ्या ना जेवा जेवा तुम्ही जेवा मी नंतर जेवतो बेटा जेवून घ्या तुम्ही नंतर जेवतीन ते घे रश्मी 4 पोळ्या आणल्या मी एक तू काय एक मी खातो 2 त्या बापासाठी ठेव तू सांगली असती तर मला काय माहित तू येऊन राहिली म्हणून 2 पोळ्या शिवायच्या आणली असती मी ना तू एकदम येऊन गेली अचानक ना माझं ध्यानच नाही राहिलं मी वहिनी सोबत बोलले फोन नाही लागला त्यांचा बिजी आला म्हटलं सटकली माहिती मागतं म्हटलं घरी राहिल्यापेक्षा चलो शेतात जाते मग मी येऊन गेले ते ध्यान नाही राहिलं माझं देऊ का हो एक पोळी मी 3 पोळ्या आणले बापा घेव रश्मी घेव एक पोळी घेव हो आण रश्मी आण विमला ताई करून घे एक पोळी खाऊन घे उपाशी राहतं काय हा द्या काकू बाबा बाबा तुम्ही आले हो मला मोंटीची आठवण आली तर आलो मी मोंटीला भेटायला आता मोंटीला घेऊन जाईन आपल्या घरी चालत ना चल आपल्या घरी जाऊ आता आपण आई नाही आण बाबा मग आपणच जाऊ का मला आई पाहिजे मला. आई येईन ना तर आईला घेऊन जाऊ आपण हो घेऊन जाऊ ना आईला घेऊन जाऊ आपण आई कुठं गेली कुठं गेली आई कुठं गेली घरी नाही आता भाऊ बसा ना पाणी घेऊन देतो थांबा बाई मला विचारू द्या याची आई कुठं गेली रश्मी कुठं गेली रश्मी ताई द्या थांबा बाई तुम्ही नको सांगा मी लेकराला विचारून राहिलो लेकरू सांगते बरोबर कुठं गेली मग म्हणते आई कुठं गेली आई शेतात गेली काम करायला उन्हीमध्ये काम करायला गेली आई शेतात आजी आजोबाच्या शेतात शेतात काम करायला हो भाऊ शेतात गेल्या रश्मीताई घरी करमत नाही म्हणे एकटी राहू काय म्हणे घरी काय करू म्हणे तर शेती वावरामध्ये पेरणी चालू आहे तर जातो म्हणजे मी वावरात तर गेल्या त्या असं करमत नाही मध्ये घरी तिथं कसं करमते मग तिथे तर एकटीच राहते घरी इथं तरी तुम्ही हा बाई तिथं तर एकटीच राहते घरी माझी आई बी वावरात जाते माझ्या बाबा बी वावरात जाते तर तिथं करमते तिले आणि इथं तुम्ही असल्यावर बी करमत नाही म्हणे व शेतात गेली ते हो करमत नाही म्हणे बसा भाऊ तुम्ही येतीनच आता चहा ठेवतो मोठे तुले करमते इथं तुला चांगली लागते का राहतो का इथंच मला करमते बाबा मला करमते इथं राहतो इथंच राहतो काय लेव बोंबलून राहिल्या जोरानं बापा काय झालं तर आम्ही किती धावत आलो तिकडून झालं नाही का पेरणं चला म्हणतो झालं का हो शांताबाई झालं पेरणं बाकी आहे बापा मा येतो तुम्ही दोघीच होते का गंगाच्या इकडे ते गीता होती ना गीता आम्ही दोघी आणि तिची पोरगी होती गंगाची पोरगी ना गंगा आम्ही 5 जणीनं लावलं बापा झालं पयाटी लावून झालं आज उद्या आता पेरणाचं आहे पेराचं हो झालं बापा पराठी लावून तिची वाली तुम्ही हो शांताबाई ताईकडे कोण कोण होतं बायाच नाही होत्या मी तर म्हणून यायले गोल्याच्या बाबाला थांबून जाऊ म्हणून आज आपण गंगाचं हो देऊ मग आपण लावू म्हटलं तर ते नाही म्हणे आता ते म्हणे मग बेबी बाई आहे कांता आहे त्याला घेऊन चाल म्हणे मी या म्हणे 4 जण लावून घेऊ म्हणे जेवढं होईल तेवढं आम्ही 4घांच लावलं बापा झालं गेलं म्हणा झालं आमचं उद्या पेरणीचं तास आहे बापा चौघांनाच होऊन गेलं काय हो पुरं वावर शांताबाई हो झालं बापा केलं आम्ही झालं नसतं पण आम्ही भिडलो तसं बेबी बाई बी म्हणे आज झालंच पाहिजे हो शांता तू आता बेबी बाई बी भिडल्या कांताही भिडली मी भिडली झालं बा हो चांगलं झालं उद्या पेरतं काय मग काय पेरून राहिली तू बसा ना तिकडे हात पाय धुते मग येतो ना मी बाहेर इकडे कशाला आले तुम्ही नाही तिकडे काय बोलू तुला संग म्हणून इकडे आलो फोन बंद होता बंद नव्हता बिजी होता कोणा सांग एवढी बिजी होती तू फोन मध्ये सांग म्हणजे सांग पहिले म्हणजे आता इथं हो का माझा फोन बिजी होता का माझा फोन तुमचा तर फोन बिजी होता तुम्ही कोणाशी बोलत होते एवढे तुमचा फोन बिजी होता मी किती तुम्हाला फोन केला बिजी असं कोणाशी बोलत होते तुम्ही एवढं काय मा फोन बिजी अरे हट मा फोन बिजी कधी राहतच नाही मी तुला फोन लावत होतो किती वेळा मी तुला फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन बिजी हा खोटं नका बोलू तुमचा फोन बिजी होता मी पण तुम्हाला प्रयत्न केले फोन लावायचा तुमचा फोन बिजी होता तुमचा फोन बिजी होता चल ठीक आहे मा फोन बिजी होता आणि मग दिवसभराची वावरात काय गेली होती वावरात काय गेली होती
वावरात जावासाठी इथं राहिली का तू? मी राहिली का इथं? मी राहिली का? तुम्हीच तर ठेवलं मला इथं आणि चालले गेले ताना ताना ना. मी माझ्या मनाने राहिली का इथं? मग येता येत होतं ना, फोन करायला लागत होता ना तू ना, या मला घेवाले म्हणून फोन काऊन नाही केला तू ना? हा, मस्त कामाले जाऊन राहिली इथं. पैशाची कमी पडली काय? कम पडली का पैशाची? तू तू आई बाबा तर खूप म्हणते मापा आमच्यापाशी एवढा पैसा आहे तेवढा पैसा आहे, मग तुला पैशाची कमी पडली का? पैशाची कमी पडली असती ना तर लोकांच्या वावरात गेली असते. मी माझ्या आई सोबत गेली होती, स्वतःच्या वावरात गेली होती मी. काऊन काऊन तू आई बाबाच्या वावरात गेली होती? काऊन? गावात मजुरी बाया नाही का? मजूर बाया आहे नाही का? का पैसे देणं झाले नाही? आई बाबांना तर चालू रश्मी आली तर तूच काय पैसे देऊ मजूर आले म्हणून? काही नको बोला, काही नको बोला. मजूर बाया होत्या, 3 मजूर बाया होत्या. मला करमत नव्हतं म्हणून मी सहज गेली होती. ते ठीक आहे, तू जाय वावरात काही कर आई बाबा सांग, पण तुला फोन करून बिझी होता तेवढं सांग. मी कितीदा सांगू तुम्हाला, फोन बिझी नव्हता. माझा फोन बिझी नव्हता, माझा फोन बिझी नव्हता, तुमचा फोन बिझी होता. मी किती वेळा सांगू तुला, माझा फोन बिझी नव्हता, तुझा फोन बिझी होता. जाऊ दे, बिझी होता मा फोन बिझी होता असं तुला वाटते, तुझा फोन बिझी होता असं मला वाटते. आता जाऊ दे, ही गोष्ट सोड आणि तयारी कर आणि चल मला सांगा. आता एवढ्या रात्री एवढंच होतं तर मग सकाळी का नाही आले तुम्ही? सकाळी गेलो असतो ना, आता रात्री नाही जायचं. काही रात्र झाली नाही, मी 9 वाजेपर्यंत घरी येत असतो. चल कर तयारी, चल. आता नाही जायचं, आता बाबा पण जाऊ द्यायचे नाही, आई पण जाऊ द्यायचे नाही. भाऊ चला तिकडे बसा, वहिनी आवाज देत आहे. चला मी हात पाय धुवून येते, चालले मागे मागे. ये, मी तेच बोलायसाठी इकडे आलो होतो. मी माझ्या सासून लावली एकाची 2 याच्या जवळ, म्हणून हे असे बोलले. हे उद्या बी नाही होत शांताबाई माया. आज तर पयातीनं तुरस लावली आणि उद्या पेरणी धरण. आता पेर ना गंगा, पेर आरामानं, कोणाला फिकर आहे पेर आरामानं पेर, काही हरकत नाही ना. काऊन हो शांताबाई, माय झालं का तुझ्या वावरात घेताना पेरणी बाया नेताना, मग तुला घाई नाही? आराम आहे वाटतं ह्या वर्षी पेरासाठी ना. तसंही किती लेट झालं बापा ह्या वर्षी पेरणं. 15 तारखे जूनच्या 15 तारखेपर्यंत पेरणं होऊन जाय पहिले काळामध्ये पहिले. आता पहा ना 4 तारीख आली जुलैची, आता पेरणी होऊन राहिले. 15 दिवस लेट आहे ह्या वर्षी. धोंडे आहे ना ह्या वर्षी, धोंड्याचा महिना चालू आहे म्हणून सारं लेटच होईन आता. हो बरोबर आहे, धोंड्या लागला ह्या वर्षी तर सगळे सणवार बी 15 दिवस लेट, 1 महिना लेट होईन ह्या वर्षी नाही. हो सगळे सण 1 महिना उशिरा येईन ह्या वर्षी. मी इथं नेलत्या बाया, कोणी नव्हतं. मी म्हटलं बोलायच्या बाबाले आपण गंगाचं झालं म्हणजे आपण चालू करू म्हटलं. ते नाही म्हणे काही करतं म्हणे मग चालू. तर बेबी बाईला सांगितले मी, बेबी बाई कांता मी आणि ते बोलायचे बाबा, आम्ही चौघानं लावून दिली पराठी. आम्हाला हो का, मला वाटलं तू थांबली बा शांताबाई. मी यायला मारघाई करून राहिली होती बायाले. माझ्या इकडे पाहिजे गीता आलती, विमला ताई आणि मुन्नी, तर मी मारता येईल त्याच्या मग बिल्ले करावं लवकर घ्यावं लवकर शांताबाईचं पेराचं आहे. मग माय झालं का असं काय नाही, आम्ही चौघानं पेरून टाकलं, करून टाकलं. ते पराठी लावून टाकली आज पुरी. आम्हाला बाई पुरी लावून बी घेतली आज 4 जणांना. हा भिल्लो साजरं गेल्याबरोबर लावून टाकली 4 जणांना. माय बहीण पाय, माय तर तिघी 5 जण होतो आणि हे बी लावू लागे 6 जण होतो आम्ही. 6 जणांना आम्ही लावली, तुम्ही 4घांनाच लावली. किती फरक पडला? दोघांचा जास्त फरक पडला नाही. आम्ही कसून भिडलो. बरोबर आहे शांताबाई, त्या घरी घरचे होते का नाही म्हणून ते लागले साजरे. माघरी गावातल्या बायका होत्या कोपंड्या, आता चालल्या मुंगीची पायवानी. नाही हो गंगा, तसं नाही हो, ज्याच्यानं जसं होते तसं करते. अरे आराध्या, इकडे काय करून राहिली बाई तू? इकडे नाही वाचन ना खेळत. मला पाहायला काय आली इकडे? तू वावरात गेली होती ना म्हणून. चल घरी चल. शांताबाई हो गंगा, नेतो ना इले घरी आता. माय बाई इथपर्यंत येऊ द्या काय बाई पोरीले. काय करून राहिली होते गौरी, काय करून राहिली? काय जरा ध्यान नाही ठेवत त्या पोरीवर. ते अंधर असन, घरात काम करत असन, हे इकडची इकडून नेऊन गेली असन. तरी बापा ध्यान ठेवलं पाहिजे लेकरावर, पोरीवर तर विशेष ध्यान ठेवलं पाहिजे बापा. जशा न्यूज येऊन राहिल्या हो ठेवलं पाहिजे. चल आता घरी जातो बापा. जाय ना तू बी घरी. हो चला, नाही तर काय तर रश्मी गेली पुढं बापा. मी तू दिसली म्हणून राहिली गोष्टी करत. चल. अरे जवळ बापू, कधी आले जवळ बापू? आलो बा मामीजी, तुम्ही जेव्हा वावरात होत्या तेव्हाच आलो. असं काय सांगितलं नाही असे अचानक कसं काय आले जवळ बापू? आता तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही घरी राहिलो असतो. आज पेरणं नाही धरलं असतं मग. नाही कायले तुमच्या आऊत पाडासाठी थोडी आलो मी तुमचं. तुम्ही माझ्यासाठी कायले घरी राहा, मी मला थोडी दिवसाने येवायचं होतं, मला संध्याकाळी शिवायचं होतं. नाही तसं नाही, आम्ही मग लवकर आलो असतो घरी असं होय.
माहीतच नाही तुम्ही येऊन राहिले ते. नाही नाही काही एवढं काही नाही ते हा. मी रश्मीला घेवायला आलो मी. हा बरं केलं. म्हणेच ते तरी येतील म्हणे मला ठेवाले. हो सकाळी फोन करत होतो. फोन बिझी येत होता बा. हो ठीक तर म्हणे तशीच फोन करून राहिली म्हणे मी बिजी ठेवून राहिला म्हणे त्याचा फोन ते म्हणे तशीच. मा फोन तर कधीच बिजी नाही राहत. रश्मीलाच माहित आहे. पण बिजी होता तुमचा फोन. मी काय खोटं बोलून राहिली का? बिजी होता तुमचा नंबर. बरं ठीक आहे. मा नंबर बिजी होता तुझा नंबर बिजी होता ते एवढं सांग मला. तू मला फोन किती वाजता लावत होती सांग. मी 10 वाजता. मी तर 10 वाजता तुला फोन लावत होतो. अरे आता समजलं मला. म्हणजे तू इकडून मला फोन लावत होती त्याच टायमाला मी तुला फोन लावत होतो. दोघांचे फोन बिजी घ्या मग. हो होते बट कधी कधी असं जवळ बापू होते मामाजी होते असं. चाल मग रश्मी करता या रे बापा जवळ बापू आता रात्री. हो काय होते मामाजी मी ड्युटीवरून 9 वाजेपर्यंत तर घरी येतच असतो. चालते ना. नाही आता नाही जायचं. आता थांबून जा उद्या सकाळी चालले जा. हो ना काय जवळ बापू तुम्ही बी. आता थांबा आता उद्या जा मस्त आरामानं. आता रात्रीचं कोण जाते बापा. हो ना मी तर यायला हेच म्हणून राहिले तर इथे आपल्याच नांदा लावून राहिले. चाल आता. नाही बरं ठीक आहे. मी इकडेच पाहून राहिली तिने. तर ते कधी तिकडे चालली गेली काय माहित. त्या तिकडे गावाच्या बाहेर चालली गेली तरी तुझे ध्यान नाही हो गौरी. असं कसं तुझे ध्यान कुठं बोलली म्हणजे मग म्हणतं बोलते हा मग गोल्या बोलते तर म्हणतं बोलते. मी बोलली तर मग तू आईजवळ सांगतं बोलते म्हणतं. मी वरण भात मांडत होती. आई वरण भात मांडेपर्यंत हे तिकडे चालली गेली. खोलीतच होती. मी म्हटलं बस बाई इथं बाबूसंग खेळ म्हटलं. काही खेळ बाहेर निघाली खेळता तर माझं ध्यान नाही राहिला. ह्या दरवाजा लावून ठेवत जा कोणी नसलं घरी म्हणजे हा तर निघतच नाही मग ते बाहेर. दरवाजा नाही लावला होता मी. दरवाजा मी म्हटलं आता संध्याकाळच्या पाहिली काय दरवाजा लावा म्हणून नव्हता लावला. नाही व गौरी असं नको करू. ध्यान ठेव बापा लेकरावर ध्यान ठेव. काय कोणाच्या नजरा कशा आहे काय माहित. हर रोज अशा बातम्या येते ऐकायला. 3-4 वर्षाच्या पोरी शिकार बनवून राहिलं व तर आपल्या पोरीले हात धरून ठेव. जराही नजरे आड होऊ नको देऊ तिले. त्या तिकडे त्या सडकावर तिथपर्यंत आली ती आजी करत. आई मी बी तर ध्यान ठेवतो पण माझं ध्यानच नाही राहिलं. आताही गलती केली तू ना. मांगाई 2-3 वेळा गलती केली. तू ध्यान नाही ठेवशील ना तर पोरीले भोग नाही येईन व गौरी. पोरीले भोगा लागल म्हणून म्हणतो ध्यान ठेव. चांगली लक्ष ठेव तिच्यावर. हो आई पण ते तुरच गाडी आहे. जराही जागेवर राहत नाही ते. तू कामा नको करत जाऊ बरं गौरी. कामा नको करत जाऊ. पहिले तिले पाहत जाय तिच्यावर लक्ष ठेवत जा. हो आई आता मी तशीच करतो. आता तिलेच पाहत राहत जाईन आता. हा वेळ ना आता याच्या बाद मी अशी गलती करणच नाही आता. हो चाल ते बाबा येईनच आता मानच्या. हो आई ठीक आहे.